नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ONGC एक्झाम 2022 याबद्दलची सिरीज आपण सुरू केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्या स्पेसिफिक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जो होता 2019चा त्याचा मार्किंग अनालिसिस केला होता सगळे टॉपिक्सचा. त्यानंतर जे बेसिक इलेक्ट्रिकलचे 14 क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन्स आपण अनालाइज केले आणि त्याच्यावरनं नवीन क्वेश्चन्स काय फ्रेम होऊ शकते हे आपण डिस्कस केलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच तो बघा. बेसिक इलेक्ट्रिकलचे 14 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये दिले होते. या सेशनमध्ये आपण कंट्रोल सिस्टीम हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे किंवा सब्जेक्ट आहे याच्यामधले जे क्वेश्चन्स आले होते ते क्वेश्चन अनालाइज करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. कंट्रोल सिस्टीमशी रिलेटेड पहिला क्वेश्चन काय आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ ओपन लूप सिस्टीम. पटकन लक्षात आलं पाहिजे ओपन लूप सिस्टीम म्हणजे काय. तर अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये तुमचं आउटपुट आणि तुमचं जे इनपुट आहे सिस्टीमचं याचं काही घेणं देणं नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक प्रेस आहे आणि नॉर्मल प्रेस आहे, साधी प्रेस आहे. तुम्ही बटन ऑन केलं ती गरम व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही जर बटनकडे लक्ष नाही दिलं तर तिथनं जाळ आणि धूर सोबतच निघेल. याचा अर्थ काय की आउटपुट आणि इनपुटचं रिलेशन नाही. म्हणजे आउटपुट इज नॉट डिपेंडंट आउटपुट डू नॉट हॅव एनी रिलेशनशिप विथ द इनपुट सिग्नल. मग आता ह्या टाईपचं जर असेल तर ही काय झाली तुमची ओपन लूप सिस्टीम. ओपन लूप सिस्टीम यामध्ये कुठलंही रिलेशन नाही. पण तेच जर मी क्लोज लूप लिहिले इथे तर याचा अर्थ मी जर फुल्ली ऑटोमेटेड इलेक्ट्रिक आयर्न घेतली आणि त्याच्यामध्ये जर कॉटन सिलेक्ट केलं तर कॉटनला जेवढा टेम्परेचर रेंज असतो तेवढ्या टेम्परेचरच्या वरती गेलं तर ऑटोमॅटिक तुमचा जे सप्लाय आहे ते काय होतो बंद होतो. तर दॅट इज अ क्लोज लूप सिस्टीम. बरोबर आहे. तर क्लोज लूप सिस्टीम मध्ये आउटपुट आणि इनपुटचं रिलेशन हे असतं तिकडे. बरोबर आहे. का असतं कारण आउटपुट प्रत्येक वेळेला चेक होत असतं आणि ते कम्पेअर केलं जातं तुमच्या इनपुट सोबत. जर त्या रेंजच्या बाहेर असेल तर नक्कीच तुम्हाला ते पर्टिक्युलर ऑन किंवा ऑफ करून देतो. मग हा ओपन लूप झाला, हा क्लोज लूप झाला. विचारलं काय आपल्याला ऍडव्हान्टेजेस ओपन लूपचे. तर डेफिनेटली रीड करूया आपण. इथे स्पेसिफिक स्टेटमेंट दिलेले आहेत आणि नंतर ऑप्शन दिले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे इट इज अ कॉम्प्लेक्स. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे हा काही ऍडव्हान्टेज होणार नाही, तो डिसएडव्हान्टेज असेल. म्हणजे नक्कीच हा ऍडव्हान्टेज आहे का नाही, हा डिसएडव्हान्टेज आहे. इट इज इकॉनॉमिकल, डेफिनेटली करेक्ट, ऍडव्हान्टेज आहे. इट रिक्वायर लेस मेंटेनन्स, बरोबर आहे. लेस मेंटेनन्स असणार आहे कारण ओपन लूप सिस्टीम मध्ये कुठलाही फीडबॅक नसतो, कुठलाही सेन्सर नसतं, कुठलाही एरर डिटेक्टर नसतं. तुमची इलेक्ट्रिकची साधी प्रेस जर दुरुस्त करायची झाली तर पटकन कोणीही करून देईल कारण त्याच्यामध्ये एक तर कॉईल किंवा ते जे अब्रॅटचं स्पेसिफिक लेअर असते ती किंवा केबल याच्याशिवाय दुसरं काही जात नाही. पण ते जर तुमची फुल्ली ऑटोमेटेड असेल तर त्याला हात लावायला मेंटेनन्स वाले सुद्धा मागे पुढे बघतील. का कारण त्याच्यात सेन्सर आहे, कारण त्याच्यामध्ये टेम्परेचर ऍडजस्टर आहे. बरोबर आहे. मग या केसमध्ये इट रिक्वायर लेस मेंटेनन्स, हे बरोबर आहे. कशाबद्दल बोलतोय मी, ओपन लूप सिस्टीम बद्दल. आणि इट इज रिलायबल, डेफिनेटली रिलायबल नाही. मी आताच एक्झाम्पल सांगितलं. तुमची आयर्न आहे, सुरू केली आणि तुम्ही जर बाहेर निघून गेलात इट इज नॉट रिलायबल. ती ऑनच राहणार आणि कपडे जाळणार. याचा अर्थ हे सुद्धा काय आहे डिसएडव्हान्टेज. मग विचारलंय ऍडव्हान्टेज ओपन लूप सिस्टीमचं, दोनच मिळाले मला, 2 and 3. कुठे दिसतंय हे 1 2 3 म्हणतंय म्हणजे चुकलंय. हे 2 and 3 म्हणतंय, हे बरोबर आहे. हे 1 and 2 डेफिनेटली नॉट. मग आता इथे ऍडव्हान्टेज म्हटलंय तेच जर डिसएडव्हान्टेज असतं तर तुमचे आन्सर वेगळे असते. तुम्ही जर इथे ओपनच्या जागी क्लोज लूप म्हटलं असतं तर तुमचे आन्सर वेगळे असते. याच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स हे डिझाईन करावे लागतील एका सिंपल MCQ वरनं. ओके, सेकंड क्वेश्चन वरती जाऊया बघा. The element in the control system that senses the output and returns the resulting quantity to the summation block is called. आता ह्या प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये एकच लक्षात ठेवायचं, मागचा जो 2019चा ONGCचा पेपर होता त्याच्यामध्ये फक्त क्लोज लूप सिस्टीमचे सगळे जे एलिमेंट्स आहेत याच्यावरती 3 ते 4 क्वेश्चन्स आले होते. मग त्याच्यासाठी समजून घेऊया आपण काय असते क्लोज लूप सिस्टीम. इथे असतो तुमचा एरर डिटेक्टर. तो काय करतो, इकडनं येणारा सिग्नल, कुठनं येणारा फीडबॅक सिग्नल आणि इकडनं येणारं जे तुमचं इनपुट असतं याला कम्पेअर करतो. त्यानंतर कुठला ब्लॉक असतो तुमचा कंट्रोल सिग्नलचा, कंट्रोल एलिमेंट. त्यानंतर तुमचं काय असतं आउटपुट, हे कंट्रोल्ड आउटपुट असतं. याला आपण गेन म्हणतो G ऑफ S. इथे जर गेला आपण तर C ऑफ S झाला तो.
याच्यातला काही पार्ट नेहमी कम्पेअर केला जातो. कशासोबत कम्पेअर केला जातो? इनपुट सोबत. म्हणजे फॉर एक्झाम्पल या रूम मध्ये एसी आहे आणि एसीचं मी टेम्परेचर सेट केलं किती? 25 डिग्री सेल्सिअस. तर जर रूमचं टेम्परेचर 25 डिग्री पेक्षा वरती गेलं त्याचा कॉम्प्रेसर ऑन होणार आणि जर खाली गेलं तर ते ऑफ होणार. म्हणजे बघा त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने क्लोज लूप सिस्टीम काम करते. मग इथे हा जो आहे हा तुमचा फीडबॅक सिस्टीम आहे किंवा ज्याला म्हणतो फीडबॅक पाथ आहे. हे जर पर्टिक्युलर पॉइंट हा जो आहे हा तुमचा कंट्रोल एलिमेंट झाला, हा जो आहे हा फीडबॅक एलिमेंट झाला आणि हा जो आहे हा तुमचा एरर डिटेक्टर झाला. एवढे पॉइंट जर तुम्हाला माहिती असेल आणि प्रत्येकाला इथे एच ऑफ एस असतो फीडबॅक, बरोबर आहे, कंट्रोल्ड आहे आणि हे काय आहे? तुमचं इनपुट आहे. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ क्लोज लूप सिस्टीम. एवढं जर माहिती असेल तर 3-4 क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. इथे बघा काय म्हटलंय, कंट्रोल सिस्टीम मध्ये जे सेन्स करतं आणि आउटपुट रिटर्न करतं रिझल्टिंग क्वांटिटी समेशन ब्लॉक इज कॉल्ड ॲज. मग काय आहे? एरर डिटेक्टर आहे का? नक्कीच नाही. कंट्रोल एलिमेंट आहे का? नक्कीच नाही. फीडबॅक पाथ डेफिनेटली दिस इज नथिंग बट द फीडबॅक. येतोय जो काय करतोय? आउटपुटला सेन्स करतोय आणि इनपुटला देतोय, रिटर्न करतोय तो कुणाला? एरर डिटेक्टरला किंवा समेशन पॉइंटला. म्हणजे तुमचा पर्टिक्युलर फीडबॅक पाथ जो आहे हा करेक्ट आन्सर आहे. आणि कंट्रोल सिस्टीम तर ही कंप्लीट सिस्टीम झाली. ओके, तर दिस इज नथिंग बट द आन्सर फॉर द क्वेश्चन नंबर 1475. ऑप्शन 3 इज करेक्ट. चला नेक्स्ट, पॉज करा व्हिडिओ आणि पटकन तुमचा आन्सर लिहा. The element of the control system that regulates the output signal from the error detector is called. आताच आपण ही डायग्राम काढली. आता याच्यामध्ये हे काम कोण करतं? तर आउटपुट जे आहे बेसिकली स्पेसिफिक हे रेग्युलेट करतंय आणि आउटपुट सिग्नल एरर डिटेक्टरशी कळतंय. एरर डिटेक्टर आहे का? नक्कीच नाही. फीडबॅक पाथ आहे का? नक्कीच नाही. कंट्रोल सिस्टीम आहे का? नक्कीच नाही. दॅट इज अ कम्प्लीट सिस्टीम. मग कंट्रोल एलिमेंट मी तुम्हाला आता सांगितलं की जो मेन एलिमेंट आहे तो कंट्रोल एलिमेंट आहे. तो काय करतो? स्पेसिफिक रेग्युलेट करतो ऍज पर द एरर डिटेक्टर. म्हणजे फीडबॅक घेऊन जे काही इनपुट येतं आणि इनपुटला कम्पेअर करून त्याच्या प्रपोर्शनेट कंट्रोल ऍक्शन तो जनरेट करतो. तो ऑप्शन 4 इज करेक्ट फॉर 1476. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ऑप्शन दॅट शोज द फंक्शन ऑफ समेशन ब्लॉक. समेशन ब्लॉकचं जे पर्टिक्युलर फंक्शन आहे त्याच्याशी रिलेटेड समेशन ब्लॉक मी दाखवला तुम्हाला. इकडनं इनपुट येतं, इकडनं एरर सिग्नल येतं आणि इथे तो एरर डिटेक्टर काय करतो? तर इक्विव्हॅलेंट सिग्नल जनरेट करतो. इट कम्पेअर 2 or more इनपुट सिग्नल्स. डेफिनेटली हे इकडनं येतं इकडनं येतं असं होऊ शकतं. काही कंट्रोल सिस्टीम मध्ये क्लोज लूप मध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त इनपुट्स हे असू शकतात. म्हणजे हे बरोबर आहे. इट जनरेट्स कंट्रोल सिग्नल. डेफिनेटली नॉट. फंक्शन ऑफ समेशन ब्लॉक. आता समेशन ब्लॉक जो आहे तो कंट्रोलचं काम नाही करत. तो कंट्रोलचं काम कोण करतं? तुमचा मेन कंट्रोल एलिमेंट करतो. म्हणजे हे चुकलंय. इट जनरेट द कमांड इनपुट. डेफिनेटली नॉट. कमांड इनपुट जनरेट करत नाही. इट सेन्सेस द आउटपुट प्रोड्यूस बाय द कंट्रोल एलिमेंट. नॉट. इट इज अ फीडबॅक पाथ. म्हणजे याच्यामध्ये आन्सर काय आहे मग? इट कम्प्रेस द 2 or more इनपुट सिग्नल. समेशन ब्लॉक. मी परत तेच सांगतोय बघा. याच्यामध्ये तुम्हाला इनपुट सिग्नल आहे ते कम्पेअर होतं इथे एरर डिटेक्टर मध्ये. त्याच्यानुसार एरर सिग्नल जनरेट केला जातो. तो तुमच्या कंट्रोल एलिमेंटला जातो आणि आउटपुट कंट्रोल केलं जातं. प्रत्येक वेळेस आउटपुट ट्रेस होतं फीडबॅक पाथनी म्हणजे सेन्स होतं आणि त्याच्यामधला पोर्शन जो आहे तो इनपुटला मिळतो. तो डेफिनेटली दिस इज नथिंग बट द कंट्रोल्ड सिग्नल इन यस डोमेन. बरोबर आहे. आणि हा तुमचा इनपुट असणार आहे. हा तुमचा जो आहे हा जी ऑफ एस आहे आणि हा तुमचा एच ऑफ एस आहे. फीडबॅक आहे, हा कंट्रोल एलिमेंट आहे. या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या, एक ब्लॉक लक्षात ठेवला तर तुम्हाला सोपं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन 1478. द सिस्टीम इज सेड टू बी लिनियर. आता लिनियर कधी म्हणायचं एखाद्या सिस्टीमला? सुपरपोजिशन प्रिन्सिपल अप्लिकेबल असेल तर. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन अँड होमोजेनिटी आर अप्लिकेबल. आता हे बरोबर आहे पण याच्यामध्ये इथे ऍड केलंय त्यांनी होमोजेनिटी आर अप्लिकेबल. त्यानंतर म्हटलंय द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी इज अप्लिकेबल म्हणजे फक्त एकच दिलंय. हेही बरोबर आहे. अँड इफ नायदर द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नॉट द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. आता एक लक्षात घ्या, फक्त हे एक नाहीये किंवा फक्त हे एक नाहीये.
तर आन्सर काय आहे? द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऍज वेल ऍज होमोजिनिटी. त्याच्यामुळे ते असं मेन्शन केलंय. तेच अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये असं विचारू शकतात, ए अँड बी आर करेक्ट, बी अँड सी आर करेक्ट, ऑल आर करेक्ट, या टाइपचे क्वेश्चन येऊ शकतात. मग काय आहे? द सिस्टीम इज सेड टू बी लिनियर इफ द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन अँड होमोजिनिटी आर अप्लिकेबल. ह्या गोष्टी लक्षात घ्या, बेसिक गोष्टी आहे रिलेटेड टू द कंट्रोल सिस्टीम. तो क्वेश्चन नंबर 1478 ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन. आता याच्यामध्ये हे लक्षात घ्या की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय आहे आणि प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सुद्धा काय आहे, कारण ते अप्लिकेबल आहे तुमच्या लिनियर सिस्टीमला. नेक्स्ट क्वेश्चन, अ क्लोज लूप ब्लॉक डायग्राम ऑफ अ सिस्टम इज फॉर्म बाय 2 फीडबॅक paths, 2 forward paths, a forward path and the feedback path and more than 2 feedback path. आताच मी तुम्हाला सांगितलं, डायग्राम काढली होती, प्रत्येक एलिमेंट काढला त्याच्यामध्ये. ओके, 2 फीडबॅक पाथच असले पाहिजेत का? असं मॅन्डेटरी नाहीये. फॉरवर्ड पाथ 2 असले पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असले पाहिजे का? मॅन्डेटरी नाही. पण जर मी म्हटलं की फॉरवर्ड पाथ आणि फीडबॅक पाथ हे असलेच पाहिजे तिकडे, कारण तुमचा जो काही स्पेसिफिक कंट्रोल्ड आउटपुट आहे that is totally depends on the feed forward as well as feedback path. या दोन्ही गोष्टी तिथे गरजेच्या आहेत. ओके, तो ऑप्शन स्पेसिफिकली 3 इज करेक्ट फॉर 1479. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डायग्राम जर दिसत नसेल तर आपण त्याला परत स्पेसिफिकली हायलाइट करूया. क्वेश्चन वाचतो मी बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर द गिवन ब्लॉक डायग्राम. 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि डायग्राम दिलेली आहे बघा. डायग्राम परत एकदा आपण काढूया म्हणजे आपल्याला आयडिया येईल की कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेला आहे. हा आहे तुमचा रेफरन्स सिग्नल, हा जातोय तुमच्या एरर सिग्नलला. त्यानंतर तुमचं कंट्रोल एलिमेंट आहे, ट्रान्सफर फंक्शन आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्याच्यावरनं. त्यानंतर तुमचं कंट्रोल सिग्नल आहे. हा जो आउटपुट सिग्नल आहे तो मी फीडबॅकच्या रूपात म्हणजे h(s) च्या रूपात ऍज अ फीडबॅक म्हणून घेतोय आणि तो मी देतोय एरर डिटेक्टरला. तो प्लस असू शकतो, मायनस असू शकतो. ही डायग्राम त्यांनी दिलेली आहे. आणि स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा. पहिलं स्टेटमेंट आहे, आपण पहिलं 1 म्हणूया. इट रिप्रेझेंट द क्लोज लूप. इट रिप्रेझेंट क्लोज लूप सिस्टीम. बरोबर आहे, हे बरोबर आहे, क्लोज लूप सिस्टीम आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट दिलंय की याचं जे ट्रान्सफर फंक्शन आहे इन एस डोमेन ते काय दिलेलं आहे बघा. g(s) डिवायडेड बाय 1 प्लस g(s) इंटू h(s). आता इथे प्लस मायनस असेल तर इथे मायनस प्लस असायला पाहिजे, हे माहिती आहे आपल्याला, आणि हे बरोबर आहे. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे, हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. तिसरं काय आहे? इट रिप्रेझेंट द ओपन लूप सिस्टीम. सिंपल क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा लेवलचे क्वेश्चन्स आहेत, घाबरून जायचं काही कारण नाही. त्यांचा डिप्लोमा आणि डिग्री झालेला आहे त्यांच्यासाठी खूप सोपे क्वेश्चन्स आहेत, आणि ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांचाही जर अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर त्यांना सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. एकदम छोटे छोटे फॉर्म्युले, बेसिक कन्सेप्च्युअल, थिओरॉटिकल पार्ट, तुमचा MSBT चा जो सिलेबस आहे त्यानुसार सगळं चाललेलं आहे. तर ओपन लूप सिस्टीम म्हटलं इथं. आता जी सिस्टीम क्लोज लूप आपण ऑलरेडी इथे डिक्लेअर केली आहे ती ओपन असणारच नाही. म्हणजे 1 आणि 2 हेच फक्त ट्रू स्टेटमेंट असणार. मग ओनली 3 चुकलंय, 1 and 3 म्हटलंय चुकलंय, 2 and 3 म्हटलंय, 2 and 3, 1 आणि 2 बरोबर असायला पाहिजे, 2 and 3 सुद्धा चुकलंय. मग 1 आणि 2 म्हणजे इट रिप्रेझेंट द क्लोज लूप सिस्टीम अँड द ट्रान्सफर फंक्शन इज g(s) अपॉन 1 प्लस g(s) इंटू h(s). ही ती पर्टिक्युलर डायग्राम आहे, ही लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये हे तुमचं रेफरन्स सिग्नल असतं, हे तुमचं एरर सिग्नल असतं. आता इथे मायनस केलेलं आहे त्याच्यामुळे इथे प्लस म्हटलंय त्यांनी. इथे जर मायनस प्लस असतं तर मायनस करावं लागलं असतं. हा तुमचा स्पेसिफिक एरर डिटेक्टर हा वाला झाला. हा तुमचा फीडबॅक पाथ आहे, हा तुमचा कंट्रोल एलिमेंट आहे आणि हे कंट्रोल्ड सिग्नल आहे. तर ह्या टाइपचे ज्या डायग्राम्स आहेत, ह्या एक डायग्राम आणि ओपन लूप सिस्टीमची डायग्राम, या 2 डायग्राम तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यामधले प्रत्येक पॅरामीटर लक्षात ठेवा. आता बऱ्याचदा काही टर्मिनॉलॉजी अशा दिलेल्या असतात, तर दिस इज नथिंग बट द आर ऑफ टी. तर दिस इज नथिंग बट द इन टाइम डोमेन.
अँड दिस इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी डोमेन. म्हणजे इथे काय असेल मग ई ऑफ टी इन टाइम डोमेन. दिस इज द एच ऑफ टी टाइम डोमेन, जी ऑफ टी टाइम डोमेन अँड सी ऑफ टी इन टाइम डोमेन. ओके. आणि हे कशाचं व्हॅल्यू आहे तुमचं टी ऑफ एसचं, म्हणजे ट्रान्सफर फंक्शन आहे ते. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, कंट्रोल्ड आउटपुट टू द स्पेसिफिक रेफरन्स इनपुट. तो टी ऑफ एस इज इक्वल टू सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस हा प्रश्न येऊ शकतो. ह्या टाइपचे क्वेश्चन आपल्याला हँडल करायचे, या डायग्राम्स लक्षात ठेवायचे. विद्यार्थी मित्रांनो खूप कमी क्वेश्चन्स होते त्याचे. कंट्रोल सिस्टीमचे एक 7 ते 8 क्वेश्चन्स होते, पण एकदम बेसिक लेवलला होते. फक्त क्लोज लूप सिस्टीम आणि ओपन लूप सिस्टीम, त्याचा ट्रान्सफर फंक्शनचा फॉर्म्युला आणि त्याची ब्लॉक डायग्राम, एवढं जर तुम्ही केलं तर हे क्वेश्चन्स तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, क्लोज लूप सिस्टीमचे कुठले, ओपन लूप सिस्टीमचे कुठले. ओके. फुल्ली ऑटोमेटेड आयर्न जर असेल तर क्लोज लूप सिस्टीम आहे. एअर कंडिशनर जे आहे ते क्लोज लूप सिस्टीम आहे. पण तुमचं टोस्ट मेकर आहे तर टोस्ट मेकर काय आहे, ओपन लूप सिस्टीम आहे. तर ह्याच प्रकारचे पर्टिक्युलर बेसिक क्वेश्चन्स कंट्रोल सिस्टीमचे येणार आहेत. येणाऱ्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण अजून ऍडिशनल जे अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याचे सुद्धा क्वेश्चन्स घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर स्टे ट्यून विथ पर्टिक्युलर इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगा ONGC एक्झाम 2022. थँक्यू व्हेरी मच.